आपण काढलेलं चित्र आहे. हो. काय कल्पना आहे आपली? तर माझी कल्पना अशी आहे की हा स्केप्टिक टॉपिक आहे हा. तर याच्यावर एक संशयवाद म्हणजे नक्की काय. तर हा एक लायब्ररीचा सीन घेतला आहे मी आणि याच्यात हा जो आपला सब्जेक्ट आहे तो लायब्ररीमध्ये आला आणि त्यांनी सायन्स आणि सुडो सायन्स असे 2 शेल्फ बघितले. तो सायन्समधल्या शेल्फमधले पुस्तकं त्यांनी सगळी निवडली कारण त्याला माहिती आहे की त्याच्यात जे पण पुस्तकं आहेत त्यांना प्रूफ्स आहेत किंवा जे पण आर्ग्युमेंट्स होतील त्यांना ते पुस्तकं पुरेशी आहेत आणि त्याच्यातनं त्याला म्हणजे कोणाला सिद्ध करायची गरज नाही कारण रिसर्च ऑलरेडी झाला आहे त्याच्यात. आणि जसं रिअल लाईफमध्ये आपण अशा सुडो सायन्सच्या बऱ्याच टॉपिक्सकडे ओढले जातो किंवा ॲट्रॅक्ट होतो तसंच तो पण त्या सुडो सायन्सच्या शेल्फमध्ये ॲट्रॅक्ट झाला आहे. तो तिकडे आला पण त्यांनी त्याच्यामध्ये एक पण पुस्तक अजून उचललं नाही आहे कारण त्याला माहिती आहे की कुठे ना कुठेतरी याच्यात सत्य अजून पण म्हणजे प्रूव्हन नाही आहे किंवा फॅक्ट्स प्रूव्हन नाही आहेत. म्हणून त्याची जी नजर आहे ती आपल्याकडे बघते आणि आपल्याला तोच प्रश्न विचारते की मी तर याच्यातनं पुस्तक घेत नाही आहे पण तुम्ही माझ्या जागी असते तर तुम्ही घेतले असते का. तुम्ही पण माझ्यासारखे आहात का ज्या डिसिजन घेण्याच्या आधी रिसर्च करतात पूर्ण सत्य आहेत की नाही ते बघतात त्याच्यानंतर डिसिजन घेतात का तुम्ही पण याच्यात लोक म्हणत आहेत की असं होतं म्हणून आपण पण करायचं ह्या दृष्टीने तुम्ही पण पुढे पाऊल टाकतात. तर हा माझा मूळ एक हे आहे कन्क्ल्युजन आहे या पेंटिंगचं. थँक्यू. लायब्ररीचा विषय निवडावा असं साधारण का वाटतं? मला हे सगळ्यात सोपं वाटलेलं कारण ना शेल्फ वाईज मी डिफरन्शिएट करू शकतो पुस्तकांना की जे टॉपिक्स मला सांगायचे ते पुस्तकांमधनं खूप इझिली कन्वे होऊ शकतात. आता हे समजा क्वांटम रिॲलिटी आहे, हे एलियनच्या गोष्टी आहेत, ॲस्ट्रॉलॉजीच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना जरा पुस्तकांच्या हिशोबाने मी सोप्या पद्धतीने दाखवू शकतो. म्हणून मला वाटलं की हा लायब्ररीचा सीन सोपा असेल. सर्वसामान्य लोकांनाही हां पटकन कळेल. हो की बघितल्या क्षणी त्यांना अशा स्वरूपात तुम्ही मांडणी केली असं मला वाटतं. हो नक्कीच. म्हणजे नाहीतर आली मॉडर्न आर्ट वगैरे बघून थोडीशी थोडं हो नक्की ते आहे. त्यातून ते मला तरी आवडलं. थँक्यू. आणि चित्र म्हणूनही आपण चांगलं काढलं. थँक्यू. हाताची रचना जमणं कठीण असतं. थँक्यू. ती थोडीशी झटापट तुम्ही केली असं वाटतं. हो माहिती याच्यात शिक्षण घेतलंय? नाही आवड म्हणून करतो. हां माझी आई चित्रकार आहेत. हां टीचर आहे ती. तर मग त्याच्या हिशोबाने मग मला पण नाही तरी एकूण 3 डायमेन्शनल हो ते चांगले जमले. हा तो पर्स्पेक्टिव्ह होता ना या टेबलचा तो जरा खूप कॉम्प्लिकेटेड होता पण तो मस्त झाला आहे. तसं पाहिलं तर मटेरियल. हां एरवी तुम्ही काय करता? मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करतो आहे. शेवटच्या वर्षात चालू आहे माझं शिक्षण चालू आहे. शिक्षण चालू आहे. हो पहिल्यांदा अशा स्पर्धेत भाग घेतला? हां ही अशी माझी पहिली ही एक्झिबिशन म्हणू शकतो. असे कॉम्पिटिशन्स बरेच म्हणजे घेत असतो मी भाग पण ही एक्झिबिशन पहिली आहे माझी. त्याच्यात सिलेक्शन झालं. हां ती खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला त्यात काहीतरी एक बक्षीस तरी मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. माझं नाव नितीन बोर्डे. संभाजी एक विशेष असं चित्र आहे ते त्यांच्याविषयी आणि चित्राविषयी थोडीशी माहिती देतील. माझं नाव नितीन बोर्डे, संभाजीनगर. माझं शिक्षण हे MFA झालेलं आहे पेंटिंगमध्ये आणि या ज्यावेळेस आम्हाला हा विषय दिला
विषयानुसार आपल्याला काय केलं आहे की यांनी विषय दिला होता संशयवाद. या संशयवादावर आपल्याला हे चित्र करायचं होतं. चित्र तयार करत असताना आपण ज्यावेळेस एक लगेच चित्र तयार नाही होत, त्याच्या मागचा जो विषय दिला त्याचा परिपूर्ण माहिती पाहिजे किंवा माहिती घ्यावी लागते आणि मगच चित्र होतं. म्हणजे नुसतं कलर घेणं आणि लावणं म्हणजे चित्र नव्हे. जर आपण त्याच्या इत्थंभूत माहिती घेऊनच त्याचा अभ्यास करूनच ते त्यावेळेस ते एक चांगलं चित्र तयार होत असतं. तर या चित्रामध्ये मी काय केलं आहे, संशय म्हणजे घेत असतो आपण. तर आपण काय करतो, स्वतः घेतला तो संशय आणि दुसऱ्यानं घेतला तो असंशय. म्हणजे दुसऱ्यानं सांगितलं म्हणजे ते त्याला आपण हे नाही करत आहे. पण ज्यावेळेस आपण काय करत असतो की एखाद्यावर संशय घेतला किंवा समोरासमोर जर दोन व्यक्ती आहे, पण ज्यावेळेस तिसरा व्यक्ती जर तो मागच्या साईडनं जर बघत असतो तर ते आपल्याला काय होतं, तो विचार करताना वेगळा विचार करत असतो, अरे यार याचं काय. पण त्याच माणसानं जर वेगळ्या अँगलनं जाऊन जर बघितलं तर ते वेगळा विचार करायला लगेच भाग पाडतं त्याला. त्याच्यामुळं विचार करत असताना समोरच्या व्यक्तीवर ह्या सगळ्या लेवलनं विचार करूनच त्याच्यावर शक घेतला पाहिजे. किंवा हे आता शक घेताना आपण काय करतो, एखाद्यानं सांगितलं म्हणजे तोंडानं सांगितलं, एखाद्यानं डोळ्यानं बघितलं. डोळ्यानं मी आताच उदाहरण दिलं तुम्हाला की दोन समोरासमोर व्यक्ती, पण तिसरा व्यक्ती जर समोरून बघतो त्यांना ते वेगळं काय करताय म्हणजे समोर बोलताय, पण ज्यांना जर वेगळ्या अँगलनं बघितलं ते तर त्याच्यासाठी काय आहे की आपण विचार करूनच सगळ्या गोष्टीचा हे केला पाहिजे. त्याच्यामध्ये मी काय दाखवलेलं आहे, चाळणी दाखवलेली आहे. चाळणीचा अर्थ काय, गाळणे. म्हणजे प्रत्येकामध्ये आहे ती, म्हणजे त्यात तुमचं साहस आहे की तुम्ही किती प्रकार त्याला सामोरे जाता त्या संकटाला, किंवा तुम्ही ज्या शेक घेतला त्याला किती पद्धतीनं आपण ते हे केलं जातं. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की मी याच्यामध्ये काय चाळणी दाखवलेली आहे आणि चाळणीमध्ये कानं दाखवलेले आहेत, त्याच्यानंतर एक डोळा दाखवलेला आहे असं मोठा भारी आणि बुबुळ दिसतं आहे ते एक. त्याच्यानंतर ह्या कॉलम दाखवलेले, कॉलमवरती ठेवलेली आहे ती आणि त्यात ते पडतं आहे असं दाखवलं आहे आणि खाली येते एक माणसाचा चेहरा दाखवलेला आहे, एकच डोळा आहे. म्हणजे तो दोन डोळे असून म्हणजे एका डोळ्यानं विचार करतो, एक झाकून ठेवला आहे त्यानं. त्याच्यानंतर हे जे कॉलम दाखवलेत मी, त्याच्यानंतर हे कॉलमच्या बाजूला असे डोळे, म्हणजे हे आजूबाजूला आपल्या याच्यात डोळे असणार आहे की हे आपल्याला सांगतायत सगळे की अरे यार त्याला मी इकडं बघितलं आणि तो असा आहे. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत नाही तोपर्यंत विश्वास नाही ठेवायला पाहिजे. मी उदाहरण दिलं तुम्हाला एक ते डोळ्याचं. हे हां, मी कॉलम का दाखवले की मी एक स्पेसिफिक मी स्पेसिफिक जे काय माझं जे स्टाईल आहे ना, मी त्याच्यामध्ये कॉलम यूज करत असतो. मी कॉलम काय घेतला याच्यामध्ये की ज्यावेळेस मी एखादं काम करायचं आहे मला, किंवा मला एखादं काम दिलं आहे समोरच्यानं की बाबा आपल्याला ह्या पद्धतीनं 20 माळाची बिल्डिंग बनवायची आहे, आपल्याला याच्यात व्यवस्थित मटेरियल असलं पाहिजे आणि मी निघून गेलो, पण समोरच्यानं त्यात जर व्यवस्थित मटेरियल जर नाही यूज केलं तर ते यशस्वी होणार नाही किंवा ते जास्त दिवस टिकणार नाही. तसंही माणसाचं पाहिजे की तुम्ही तिथं जाऊन चेक केलं पाहिजे. मग ते सगळ्या अँगलनं असेल, मग तुम्ही लपून करा, कॅमेऱ्यानं करा, तुम्ही तसं करा, तो पण कारण तुमचं आयुष्य त्यात घालताय तुम्ही. म्हणजे असंही करताना त्याच तुम्ही गोष्टीत ज्या विचार करताय, संशय घेता, तर त्याचा परिपूर्ण अभ्यास पाहिजे तुम्हाला, तच त्याच्यावर विचार. नाही तर तुम्हाला ते घाईमध्ये किंवा तुमच्या त्या वाईट परिस्थितीकडे जाऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळे त्याचा विचार करत असताना ह्या सगळ्या अँगलनं करूनच ते केला पाहिजे, तच तुम्ही यशस्वी होता, नाही तर तुम्ही अधोगतीकडे जात असता. अशा ह्या सगळ्या पद्धतीनं मी त्याचा अभ्यास करूनच ते पेंटिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण मी ड्रॅगन फ्लाय दाखवलेलं आहे बघा, या साईडला ड्रॅगन फ्लाय. म्हणजे ड्रॅगन फ्लाय म्हणजे काय, हे गावाकडे त्याला देवगडा म्हणतात, त्याला आमच्याकडे देवगडा म्हणतात त्याला. ते दिसल्यावर काय होतं की समोरच्याला काय वाटतं आता खूप पाऊस पडणार आहे असं. म्हणजे काय होतं, आपण नाही म्हणत का एखादी स्कीम आली की लगेच सगळ्यांच्या तोंडी ते असतं. आता नाही का ती लाडकी बहीणची योजना आली, सगळ्यांच्या तोंडी फक्त तेच. म्हणजे ते प्रसार कसं होतो, संशयाचा जेव्हा प्रसार होतो तर हा कसा होतो, झपाट्यानं होत असतो. आणि त्याचा जर विचार केला तुम्ही, सगळ्या गोष्टीनं जर विचार केला तर ते व्यवस्थित विचार करूनच ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही घडू शकता, नाही तर ते अधोगती. अशा ह्या पद्धतीनं मी ते हे चित्र तयार केलेलं आहे. म्हणजे साहसी आणि हा जे हे तुम्ही बघताना हा डोळा दिसतोय आणि हा बुबुळ दिसतोय. म्हणजे तुम्ही ह्या याच्यात वावरताना, हां, तर ज्यावेळेस तुम्ही वावरताना हे तुम्ही त्याच्यात आहेत सगळ्या याच्यात, म्हणजे तुम्ही ज्या आजूबाजूला सगळं आहे, पण तुम्ही त्याचा विचार त्या पद्धतीनं केला पाहिजे. असं या चित्रातून मी ते स्पष्ट केलं आहे याच्यातून. ठीक आहे. ब्राईट्सच्या चित्रप्रदर्शनात असं एक चित्र आहे, त्याचं शीर्षक आहे द लाईट.
प्राजक्ता पोगशे यांनी ते काढलेलं आहे. तर या चित्राविषयी आणि त्यांच्या पार्श्वभूमीविषयी शैक्षणिक सध्याचे काही व्यावसायिक वगैरे याविषयी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. आपण आपली माहिती द्यावी. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता साठे पोंक्षे. मी मूळची डोंबिवलीची, लग्नानंतर आता स्थायिक पुण्याला असते. आणि माझी शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टमधनं मी मास्टर्स केले. आणि आता या चित्राबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला या कॉम्पिटिशनसाठी ब्राईट सोसायटीने विषय दिला होता स्केप्टिसिझम म्हणजे संशयवाद. आणि मला फर्स्ट इन प्लेस त्यांचं अभिनंदन, म्हणजे मी थँक्यू पण म्हणते आणि अभिनंदन पण करते की एक वेगळा युनिक विषय दिला. एरवी मी मुद्दामहून आपणहून या विषयावरती चित्र काढलं नसतं. सो मला ही सुवर्णसंधी मिळाली आणि एक चॅलेंज होता. त्या विषयासंदर्भात जेव्हा अभ्यास सुरू केला माझा की नक्की स्केप्टिसिझम संशयवाद म्हणजे काय, तर लक्षात असं आलं की आपण सर्वसामान्यपणे जे बघतो किंवा ऐकतो आणि आपल्याला आपलं सत्य शोधायचं असतं, तर त्या सत्य शोधण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पडणारे जे अनंत प्रश्न आहेत, काही वेळेला शंका म्हणून, काही वेळेला कुतूहल म्हणून, तर त्या प्रश्नांचं उत्तर आपलं आपण शोधून आपलं सत्य स्वतः शोधायचं, ही प्रोसेस म्हणजे संशयवाद माझ्यासाठी. आणि तर माझ्या चित्राची आणि संकल्पनेची सुरुवात ह्याच धर्तीला धरून झाली की मी आता हा विषय मांडू कसा आणि काय. आणि तेव्हा डोक्यात विचार यायला लागले की काळा रंगामध्ये आपल्याला फॅक्ट माहिती आहे की ब्लॅक होल्ड्स द लाईट. तर माझ्या मनात असं आलं की मग जर का काळा रंग उजेड लाईट होल्ड करतो तर आपल्याला त्याच्यामध्ये लाईट दिसेल का, ही शंका मनात आली. आणि मग त्याला धरून चित्राचा विचार सुरू झाला. आणि तुम्हाला इथे जर का पुसटशी अशी दिसत असेल तर बाळाची एक आकृती आहे, ती पहिले प्रामुख्याने मला दिसली कॅनव्हसवरती. आणि ती मी फक्त त्याचं तर नीट बघितलं तर सेंटरला एक बाळाची आकृती आहे आणि ती बाळाची आकृती मला प्रथम दिसली. त्याचे रेखाटन केलं मी आणि शॅडोमध्येच ठेवली, डिटेल काही केले नाहीत त्याच्यात. आणि मग लक्षात यायला लागलं की गर्भाशयात जेव्हा बाळ असतं तर त्याच्या अवतीभोवती सगळा काळोखच असतो आणि ते बाळ हाताकडे स्वतःच्याच बघतं आहे आणि स्वतःच्याच विचारात आहे. सो गर्भात जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याच्या डेफिनेटली डोक्यामध्ये काही विचार असतात, कारण ते सजीव आहे गर्भात असलं तरीसुद्धा. आणि त्या विचारांमधनं मला हा प्रश्न पडला की ते बाळ काय विचार करत असेल, की त्याच्या भविष्याच्या आयुष्याबद्दल विचार करत असेल, प्लॅनिंग करत असेल, का त्याला आधीच्या जन्माच्या काही आठवणी आठवत असतील. आणि हे जे मग त्याचे विचार आहेत त्या विचारांना धरून तो काय विचार करत असेल, असे अनंत विचार. सो या बाळाच्या भोवती नकाशासारखं सर म्हणाले आत्ता तसं जे दिसतंय, तर या अनंत रेषा म्हणजे ते येणारे विचार आहेत जे एकमेकाशी म्हटले तर संलग्न आहेत, म्हटले तर स्वतंत्र आहेत. आणि काही जे असे आकार दिसत आहेत ते सुटलेले विचार आहेत, जे होल्ड नाही झाले, झपकन येऊन गेले. आणि जे आकाराला आले ते काही असे आहेत की ज्याला काहीतरी फॉर्मेशन, काहीतरी एक बेस मिळाला त्या विचारांना. आणि कडेला जर का बघितलं तर जी चौकट दिसते पूर्ण चित्राला, तर ती चौकट करण्यामागचा विचार हा होता की आपल्या प्रत्येक विचाराला, आपल्या प्रत्येक कृतीला देवानेसुद्धा आपल्याला जे शरीर दिलं आहे त्या सगळ्याला एक मर्यादा आहे. जन्माला आल्यावर जसं मृत्यूची एक मर्यादा आहे, तर तशीच प्रत्येक ठिकाणी मर्यादा आहे. पण त्या मर्यादा आपल्याला ओलांडता पण येतात, आपल्या क्षमताही वाढवता येतात. तर तशी ती चौकट म्हणजे मर्यादा, पण ती अशी चौकट की जी आपण वाढवू शकतो आपल्या प्रयत्नातनं. आणि म्हणून काही आकार ती चौकट मोडून बाहेर येतात, आपल्या क्षमता वाढवत आहेत. आणि त्याचबरोबर आतात जाणारे जे चौकोन आहेत की आपण त्या विषयाच्या खोलात जाऊ शकतो. सो असं इंटरप्रिटेशन स्केप्टिसिझम म्हणजे हे जे विचार असे ओघाने येत गेले त्याच्यातनं मग हे फायनल चित्र साकारले. आणखीन विचार करेक्ट, एका प्रश्नातनं दुसरा प्रश्न. हो. आणि घरात बनवत असताना जे मग बाकी मंडळी बघत होती त्यांच्याकडनं इतर इंटरप्रिटेशन्स पण झाली, तीसुद्धा ॲक्सेप्टेबल आहेत. बट आय एम हॅपी की सगळ्यांच्या मनामध्ये सिमिलर काइंड ऑफ इंटरप्रिटेशन्स आली. की काहींना असं वाटलं की बेबी इज लाईक कोरा कॅनव्हास म्हणतो तसं, की ज्याच्यावर काही उमटलं नाही आहे अजून,
मग काही जण असा पण विचार करतात की नव्याने सगळं त्याला शिकायला मिळणार आहे. काहींना असं वाटतं की आधीचं काहीतरी गाठोडं तो घेऊन आला आहे. सो असं पण इंटरप्रिटेशन्स झाली. कुणाला मनाचं प्रतीक म्हणून बाळाकडे बघावंसं वाटलं. सो ही इंटरप्रिटेशनसुद्धा जर का आपण एक बेस लाईन धरायला गेलो तर माझा जो टॅगलाईन होती की डू वी हॅव द विजन टू सी लाईट इन डार्क, त्याला धरूनच हे पण सगळे इंटरप्रिटेशन्स आहेत. जीव निर्माण होतो त्या स्टेजपासून तुम्ही असा काही विचार अशा स्वरूपात बरोबर या स्टेजला येस करेक्ट. सो अजून त्यामुळे आय वुड से की अजून चित्र स्केप्टिसिझम संशयवादात आहे, ते कुठल्या कन्क्ल्युजनला आलेलं नाही आहे. ठीक आहे. एकूण कल्पना तुमची चांगली आहे, वेगळी आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला सदिच्छा झाली. थँक्यू. धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. काय सर? हां नाही, डिटेल्स शेअर करायचे आहेत आणखी, तर मग तर इथे या प्रदर्शनात पहिलं पारितोषिक ज्यांना मिळालं ते मायांक उगापूर, पुढचे अकोल्याचे आणि सध्या ठाण्यात राहतात.
या त्यांच्या चित्राविषयीचे त्यांचे विचार किंवा हे चित्र काढणं कसं सुचलं याविषयी ते आपल्याला माहिती देतील. सो माझ्या पेंटिंगचं नाव द फ्रजाईल बॅलन्स आहे. सो बेसिकली टॉपिक होतं स्केप्टिसिझम. तर मी स्केप्टिसिझमचं मिनिंग माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसवरनं डिराईव्ह केलं आहे. सो बेसिकली मी आर्किटेक्ट आहे बाय प्रोफेशन, बट मला फॅशन डिझाईनमध्ये पण इंटरेस्ट आहे. सो आफ्टर कम्प्लिटिंग बॅचलर्स एज्युकेशन इन आर्किटेक्चर अँड आफ्टर वर्किंग फॉर 3 years इन टू द फील्ड ऑफ आर्किटेक्चर मला स्टील फॅशनमध्ये स्टार्ट करायचं आहे. सो लाईक मी म्हणजे मला पुढे जाऊन आणखी एज्युकेशन फर्दर परस्यू करायचं आहे. बट आय एम डाऊटफुल की लिव्हिंग एव्हरीथिंग बिहाइंड, लाईक इतके वर्ष जे आर्किटेक्चरमध्ये स्पेंड केले आहे ते सर्व सोडून डिरेक्टली काही नवीन झिरोपासून सुरू करायचं. सो त्यामध्ये एक रिस्क आहे. सो ती जी फिलिंग आहे लाईक जे करायचं आहे बट ते करायला डाऊट्स आहे माइंडमध्ये. सो मला ते सिच्युएशन रिझेंबल झालं मॉथपासनं. जे मॉथ्स इथे आहेत, मॉथ्सला असं डिझायर असतं टुवर्ड्स लाईट ऑर फायर. सो त्यांचं एक्झाम्पल घेऊन की ब्लाइंडली आपल्याला जे करायचं आहे ते केलं तर मे बी वी कॅन पेरिश इन टू द फायर. सो बेसिकली दॅट इज द काइंड ऑफ अ नेगेटिव्ह पार्ट ऑफ स्केप्टिसिझम. सो माझ्या पेंटिंगमध्ये ह्युमन फिगर आहे ते इट इज इन ब्लू कलर. तो लाईक ब्लू इज लाईक कलर ऑफ सोल. सो द ह्युमन फिगर हिअर रिप्रेझेंट्स द feeling of a moth, like it wants to do something but it has fear of perishing into it. So that's why like usually we can't decide between heart and brain. So like हे त्याचं representation आहे. So that's it. Yeah. हार्दिक काँग्रेट्स टू. Yeah, thank you sir. हार्दिक अभिनंदन. या प्रदर्शनात श्रावणी केळुसकर यांचं हे एक चित्र आहे अनटायटल्ड. त्या ठाण्यातच राहतात आणि या चित्राविषयी त्यांच्या काय कल्पना आहे याविषयी शिबिराजीतून सांगते. तर श्रावणी यू कॅन एक्सप्लेन अबाउट युअर आर्टवर्क. Yes, sir. Hello everyone. My name is Shravani Shankar Keruskar. I'm 20 years old and currently I'm a first year physiotherapist student and I'm not a professional artist. I pursue art as my hobby. So in this painting I've shown how the world thinks about a skeptics and how a skeptic sees himself. For ordinary people, skeptics is someone who overdoubts, who is very doubtful. But for a skeptic, he is very talented and someone who prevents spreading of misinformation. So here's the mirror where he sees his reflection and he sees himself as someone who values his brain, that is cognitive thinking, more than emotions, which represents heart. Here I've shown few books and papers which show his research ability. The king which I've shown of the chess in his hand shows his nature, his personality. Pawns over here. He's the father of skepticism, Pyro of Ellis. And here I've shown a crack on the wall which he doesn't care. He is very busy in research and all those stuffs. So basically my painting was about how we as ordinary people see skeptics and how skeptics see themselves. Thank you so much. Have you studied any history also? World history? Are you interested in history? No, some examples you have given. That's all. Okay, because when we were given the topic of skepticism, I was skeptical about this topic. I was very skeptical about this topic, and then I had to research about it, and then I came across about father of skepticism. That is how it is. Thank you so much. Painting is very nice. Thank you so much. All the best to you Thank you, sir. for your future achievements. Thank Thank you very much. Thank you.